राम मंदिर 370 हे ग्रामीण भागात कुणाला माहीत नाही ना, हे कुठले चालतच नाही. ते सध्या सगळं फक्त फोडाफोडी, कांदा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई याच्यावरच सध्या लोकांचा फोकस आहे. लोक पारापारावर चर्चा हीच चालू आहे. व्यक्तीच्या मला नाही आला, परंतु जे बघतोय, वाचतोय, दिसतंय आणि उघड्या डोळ्यांनी जर बघितलं तर भारतामध्ये एकंदर महाराष्ट्रात खूप व्यक्ती गळचेपी झालेली आणि भ्रष्टाचार हा कुठेही थांबलेला नाहीये, केंद्रित झालेला आहे भ्रष्टाचार. उलट पहिला आपण सगळं खालपासून वरपासून द्यायचं, आता सध्या फक्त एकालाच द्यावा लागतो, मोठ्याला देंटांनाच. सिंचनाचे असतील, शेतकऱ्यांचे भाववाढीचे असतील, MIDCचे असेल, कांदा आहे ते शेतीमध्येच येतं, त्यानंतर एअरपोर्ट वगैरे औद्योगिकीकरणाचे असतील, यावरच जास्त सगळं. आणि इथला जास्त मायग्रेट होणार किंवा आमच्या पिढीची मुलं सगळे आता पुण्याला, नाशिकला पळत आहेत. इथं कोणी थांबायला हे नाही. त्याला एक ब्रश शब्दाने सुद्धा अजून पंतप्रधान किंवा भाजपने उत्तर दिलेलं नाही, त्यावर त्यांनी सुद्धा बोलायला पाहिजे होतं. काय बोल इलेक्ट्रॉल बॉन्ड आता बोलायचं काय साहेब, सगळ्यांना कळायला लागलंय ते काय. इलेक्ट्रॉल बॉन्ड हा शुद्ध फसवणूक करून म्हणजे केलेला भ्रष्टाचार आहे.